नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण या पार्ट मध्ये आपला जो प्रॉब्लेम सेट आहे 2 त्यामधील क्वेश्चन नंबर 14 पासून पुढचे क्वेश्चन पाहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 14 इज इन अन आयसोस्केल ट्रायंगल length of the congruent sides is 13 centimeter and its base is 10 centimeter. Find the distance between the vertex opposite to the base and the centroid. Okay. फर्स्टली दे कॅन गिव्ह अस अन आयसोस्केल ट्रायंगल. तर इथे आपण आयसोस्केल ट्रायंगलची फिगर ड्रॉ करून घेऊया. त्यापैकी कॉन्ग्रुएंट साइडची लेंथ आपल्याला 13 सेंटीमीटर दिलेली आहे. ABC इज अन आयसोस्केल ट्रायंगल. AB आणि AC या दोन कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत. याची आपल्याला लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर. अजून सांगितलेलं आहे and its base is 10 centimeter. बेस म्हणजे हा होल BC येणार आहे. BC is 10 centimeter. ओके. अजून काय सांगितलेलं आहे बघा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड द सेंट्रॉइड. म्हणजे आपल्याला एक सेंट्रॉइड दिलेला असणार आहे. त्याच्यासाठी इथं आपल्याला काय करावं लागेल बघा. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. म्हणजे हा M येणारा परपेंडिक्युलर असणार आहे आणि सेंट्रॉइड G ने डिनोट केला जातो. तो इथे कुठेतरी असेल. ओके. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा. डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू बेस. बेस आहे BC. ह्याची व्हर्टेक्स अपोजिट A येणार आहे टू द अँड द सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड G आहे. म्हणजे ही आपल्याला AG ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके. सोल्युशन मध्ये बघूया. इन ट्रायंगल इन अन आयसोस्केल ट्रायंगल triangle ABC, AB is equals to AC is equals to 13 centimeter, BC is equals to 10 centimeter. कंस्ट्रक्शन केलेलं आहे आपण. ड्रॉ AM perpendicular segment BC such that B dash M dash C. ओके. आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे AM जो की आपल्या BC सेगमेंट वर आहे. म्हणजे M अँगल 90 डिग्री येईल आणि याच्यामध्ये काय आहे बघा. M इज ए पॉइंट इन बिटवीन B अँड C. ओके. नाउ कन्सिडर टू ट्रायंगल्स. देयरफॉर अँगल AMC इज इक्वल्स टू अँगल AMB इज इक्वल्स टू 90 डिग्री येईल. ओके. आता मी इथे दोन ट्रायंगल कन्सिडर करते. इन ट्रायंगल AMC अँड ट्रायंगल AMB. ओके. याच्यामध्ये काय आहे बघा. ऑल दिस इज इक्वेशन नंबर 1. अँगल AMC इज इक्वल्स टू अँगल AMB. इक्वल मेजर आहेत म्हणजे आपण कॉन्ग्रुएंट आहे असं म्हणू शकतो. त्याचबरोबर काय येणार आहे बघा. हा अँगल 90 डिग्री आहे. हा अँगल 90 डिग्री आहे. याची अपोजिट साइड म्हणजे AB येईल. या अँगलची अपोजिट साइड AC येईल. म्हणजे ते हायपोटेनस असणार आहे. हायपोटेनस या AMC मधला हायपोटेनस काय येईल बघा. AC इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस AB. ओके. त्याच्यानंतर आपण काय सांगू शकतो. हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर AM ही त्यांची कॉमन साइड येईल. सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट सेगमेंट AM. ओके. ही आहे कॉमन साइड. हे आलं फ्रॉम 1 आणि हे आपल्याला गिवन आहे. ओके. नेक्स्ट इज देयरफॉर ट्रायंगल AMC is congruent to triangle AMB. Okay, by hypotenuse side test. Hypotenuse side test. ओके. मग hypotenuse side test ने जर हे कॉन्ग्रुएंट आले तर आपण काय म्हणणार आहे. therefore BM is equals to MC. ही काय आली बघा. कॉन्ग्रुएंट साइड येणार आहे. कॉन्ग्रुएंट साइड of congruent sides. Okay. Congruent side of congruent triangle are also कॉन्ग्रुएंट. ओके. किंवा करस्पॉन्डिंग साइड्स म्हणू शकतो आपण. करस्पॉन्डिंग साइड ऑफ
कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, मग आता आपण काय म्हणू शकतो, हे जर दोन इक्वल असेल तर काय येईल बघा, देअरफॉर BM इज इक्वल्स टू MC इज इक्वल्स टू हाफ ऑफ BC असं आपण म्हणू शकतो. कारण आपल्याला BM इज इक्वल्स टू MC आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. मग जर BM इज इक्वल्स टू MC असेल तर तो हाफ ऑफ BC येणार आहे. BC आपल्याला दिलेला आहे, काय येईल बघा, देअरफॉर BM इज इक्वल्स टू MC इज इक्वल्स टू हाफ इंटू 10 विच इज इक्वल्स टू 5. ओके, 5 सेंटीमीटर येईल. मग जर BM इज इक्वल्स टू MC ह्या दोन लेंथ जर इक्वल येत असतील, देअरफॉर M इज ए मिड पॉइंट. M हा मिड पॉइंट येईल आणि M जर मिड पॉइंट असेल तर AM ही काय येणार आहे, AM इज ए मीडियन. AM ही त्याची मीडियन येणार आहे. आता जर AM मीडियन येत असेल तर G हा सेंट्रॉइड AM ह्या मीडियनवर लाय करतो. ओके, काय येईल बघा, देअरफॉर सेंट्रॉइड G लाइज ऑन मीडियन. ओके, हा मीडियनवर लाय होतो. मग याच्यासाठी जर सेंट्रॉइड मीडियनवर लाय होत असेल तर ट्रायंगलची एक प्रॉपर्टी आहे, सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, सेंट्रॉइड अँड मीडियन डिवाइड्स द सेगमेंट इन 2:3 रेशियो. ओके, म्हणजेच काय येईल बघा, त्याच्यासाठी आपल्याला ह्या मीडियनची लेंथ फाइंड आउट करावी लागेल. ह्या AM ची लेंथ आपण कशी फाइंड आउट करू बघा, कोणताही एक ट्रायंगल कन्सिडर करू. इन ट्रायंगल AMB कन्सिडर करते मी. AMB काय आहे बघा, अँगल AMB इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. जर AMB 90 डिग्री असेल तर आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम. ओके, पायथागोरस थिअरम वरून काय येईल बघा, इथं AMB या ट्रायंगल मध्ये M अँगल आपला 90 डिग्री आहे. म्हणजेच काय येईल, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, AB आपला आहे 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर ॲज इट इज राहील प्लस BM इज 5 स्क्वेअर. ओके, 169 आहे. 5 चा स्क्वेअर 25 येतो, तो मी डिरेक्टली इकडे आणून मायनस करते. ओके, काय येईल बघा, -25 विच इज इक्वल्स टू AM स्क्वेअर. ओके, 25 5 चा स्क्वेअर 25 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 144 इज इक्वल्स टू AM स्क्वेअर. देअरफॉर AM इज इक्वल्स टू 12. ओके, इथं काय केलंय, टेकिंग रूट्स, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, स्क्वेअर रूट घेतलं तर AM इज इक्वल्स टू 12 आली. आता सेंट्रॉइड जी आहे लाइज ऑन ए मीडियन. देअरफॉर बाय सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. सेंट्रॉइड प्रॉपर्टी काय आहे म्हणून मी सांगितले बघा, सेंट्रॉइड डिवाइड्स द मीडियन ऑफ ए ट्रायंगल इन 2:3 रेशो. म्हणजेच काय येईल बघा, AG इज इक्वल्स टू 2/3 ऑफ AM येणार आहे. ओके, हे कसं आलं, AG बाय AM इज इक्वल्स टू 2/3 येईल. 2:3 या रेशो मध्ये डिवाइड करतो. मग AG बाय AM इज इक्वल्स टू 2:3 असेल तर AG फाइंड आउट करण्यासाठी इथं जो AM डिवाइड आहे तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ओके, म्हणजेच काय येईल बघा, 2/3 इंटू AM आपला आलेला आहे 12. काय येईल बघा, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 2 into 4 is 8 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन vertex opposite the base and centroid is 8 सेंटीमीटर. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या आयसोस्केल ट्रायंगल मधून आपल्याला सांगितलेलं आहे की डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अपोजिट टू बेस अँड सेंट्रॉइड दिलेला आहे जो की आपण G कन्सिडर केला. तर हा डिस्टन्स AG आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बेस आपला आहे BC, या बेसची अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे येणारी A आहे आणि त्या A पासून आपल्याला सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचे. पहिला तर आपण आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ केला, त्याच्यामध्ये जे इक्वल पार्ट्स आहेत, गिवन इन्फॉर्मेशन आहे ती लिहिली.
नंतर आपण एक परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केला सच दॅट बी डॅश एम डॅश सी. ओके, याच्यावरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर एम अँगल 90 डिग्री येणार आहे. दोन ट्रायंगल कन्सिडर केले, ते हायपोटेनस साइड टेस्टनी कॉन्ग्रुएंट दाखवली. त्याच्यानंतर आपण काय केलं, हायपोटेनस साइडनी कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर ह्या करस्पॉन्डिंग साइड आल्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या, म्हणजेच काय आली बीएम इज इक्वल्स टू एम सी. जर बीएम इज इक्वल्स टू एम सी असेल तर एम हा मिड पॉइंट येणार आहे. मग जर एम मिड पॉइंट आला तर एम ही त्याची मीडियन येईल. एम मीडियन आली आणि जर सेंट्रॉइड हा मीडियन वर लाय होत असेल तर आपल्याला एक सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आहे विच इज नथिंग बट सेंट्रॉइड अँड मीडियन ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स दी सेगमेंट इन 2:3 रेशो. म्हणजेच एजी बाय एम हा रेशो 2/3 येणार आहे. मग एजी बाय एम 2/3 येत असेल तर एजी इज इक्वल्स टू 2/3 इंटू एम येईल. त्याच्यासाठी आपल्याला एम लागेल, ती आपण पायथागोरस थेरम यूज करून एम ची लेंथ फाइंड आउट केलेली आहे आणि याच्यावरून आपण सेंट्रॉइडचा जो की आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे तो फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 15. In a trapezium ABCD, segment AB parallel segment DC, segment BD perpendicular segment AD, segment AC perpendicular segment BC. If AD is equals to 15, BC is equals to 15, AB is equals to 25, find area of quadrilateral ABCD. ओके, तर ABCD हा आपल्याला ट्रॅपेझियम दिलेला आहे, त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, अजून दिलेला आहे AB आणि DC ह्या पॅरलल आहेत. नेक्स्ट BD परपेंडिक्युलर ऑन AD. ओके, BD जी आहे ती AD वर परपेंडिक्युलर आहे आणि AC जी आहे ती BC वर परपेंडिक्युलर आहे. लेंथ आपल्याला दिलेले आहेत. AD इज इक्वल्स टू 15, BC इज इक्वल्स टू 15 अँड AB इज इक्वल्स टू 25 आणि आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल फाइंड आउट करायचं आहे. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल काय येतो बघा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इज नथिंग बट 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. ओके, आता इथे आपल्याला पॅरलल साइड्स दिलेले आहेत. पॅरलल लाईन कोण आहेत बघा, AB आणि DC आहे. मग AB ची लेंथ आपल्याला दिलेली आहे, DC आपल्याला दिलेला नाही. त्याचबरोबर हाईट म्हणजेच काय करावं लागेल बघा, ह्या दोघांमधला जो डिस्टन्स असणार आहे तो हाईट असेल. त्याच्यासाठी इथं आपण एक ड्रॉ करून घेऊया. मी काय करते, D या पॉइंट मधून इथं M ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते आणि C ह्या पॉइंट मधून मी काय करते, इथं N ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते. ओके, म्हणजे AM, DM आणि CN ह्या दोन हाईट येतील. ओके, हाईट ही सेमच येणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय येईल बघा आपल्याला, मग आपल्याला तिथं हाईट आपल्याला लेंथ फाइंड आउट करावी लागेल. त्याचबरोबर पॅरलल साइड्स त्यापैकी एक आपल्याला दिलेली आहे AB, DC आपल्याला फाइंड आउट करावे लागेल. तर ते कसं फाइंड आउट करावं लागेल बघा, सोल्युशन मध्ये बघूया. पहिले तर आपण काय करूया, आपल्याला AD आणि BC दिलेला आहे, त्याच्यावरून आपण काय करू शकतो, DB आणि CA, AC आणि DB आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, नाउ सोल्युशन मध्ये बघा, इन ट्रायंगल ADB, इन ट्रायंगल ADB अँगल ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, ADB अँगल 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम इथे यूज केला तर पायथागोरस थेरम वरून काय येईल बघा, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, त्यापैकी आपल्याला AB दिलेला आहे, AB इज 25 स्क्वेअर इज इक्वल्स टू AD आपल्याला दिलेला आहे 15 स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, 25 स्क्वेअर इज 625, 15 स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस करते विच इज इक्वल्स टू 225 इज इक्वल्स टू BD स्क्वेअर. ओके, 625 मायनस 225 इज 400 इज इक्वल्स टू BD स्क्वेअर आला. देअरफॉर BD इज इक्वल्स टू 20. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट घेऊन आपण काय करू शकतो बघा, BD ची लेंथ फाइंड आउट केली, BD ची लेंथ 20 आलेली आहे. ओके, तर इथं मेजरमेंट सेम आहे. मी इथं ट्रायंगल कोणता कन्सिडर केला बघा, ADB कन्सिडर केला. त्याच्यामध्ये AD 15 आहे, AB 25 आहे. सिमिलरली आपण जर
ACB हा ट्रायंगल कन्सिडर केला तर याच्यामध्ये BC 15 आहे, AB 25 आहे. म्हणजे आपण जर AC फाइंड आउट केला तर तो ACBD इतकाच येईल. ओके, सिमिलरली त्यामुळे आपण ते न लिहिता इथं सिमिलरली AC इज इक्वल्स टू 20. ओके, काढलं तरी सुद्धा AC इज इक्वल्स टू 20 येणार आहे. ओके, नाउ कन्स्ट्रक्शन लिहूया आपलं. ड्रॉ DM perpendicular AB such that A dash M dash B and CN perpendicular AB such that A dash N dash B. ओके, काय केलेलं आहे बघा, DM आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे AB वर सच दॅट A डॅश M डॅश B अँड CN परपेंडिक्युलर AB सच दॅट A डॅश N डॅश B. ओके, नाउ आता आपण काय करू शकतो बघा, हे दोन फाइंड आउट केलं तर हा जो परपेंडिक्युलर आला याच्यावरून आपण आपला एरिया फाइंड आउट करू शकतो. एरिया ऑफ दीज टू ट्रायंगल्स वी कॅन फाइंड आउट. ओके, नाउ एरिया ऑफ ट्रायंगल ADB, area of triangle ADB is equals to base into height 1/2 of base. जर त्याचा मी काय कन्सिडर केला, BD कन्सिडर केला तर हाईट काय येईल बघा, AD येईल. बेस इंटू हाईट. ओके, बेस इज BD, हाईट इज AD. ओके, मग BD फाइंड आउट केला आहे विच इज इक्वल्स टू 1/2 इंटू BD काय आलेला आहे बघा आपला 20 इंटू AD, हाईट AD आपल्याला दिलेली आहे 15. काय येईल बघा, 2 1 जा 2 10 जा, म्हणजेच काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ADB विच इज इक्वल्स टू 150 स्क्वेअर युनिट. ओके, 150 स्क्वेअर युनिट येईल. आता आपण एरिया जो आहे ADB या ट्रायंगलचा तो दुसऱ्या वेने सुद्धा फाइंड आउट करू शकतो. इथं आपण काय कन्सिडर केलेलं आहे बघा, हा जर ADB मध्ये आपण पहिल्यांदा आपली हाईट जी आहे ती AD कन्सिडर केली, बेस DB कन्सिडर केला. आता या ट्रायंगल मध्ये अजून एक हाईट आहे, DM ही हाईट आहे आणि पुन्हा AB हा बेस येऊ शकतो, तर त्यावेळेने सुद्धा आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. अगेन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू 1/2 इंटू बेस मी आता AB कन्सिडर करते आणि हाईट जी येणार आहे ती DM येईल. ओके, मग काय येईल बघा, आता आपल्याला एरिया माहित आहे, एरिया इज 150 इज इक्वल्स टू 1/2 इंटू AB आपल्याला दिले आहे 25 इंटू DM. ओके, तर याच्यावरून आपण DM फाइंड आउट करू शकतो. DM फाइंड आउट करण्यासाठी काय येईल बघा, इथं पहिले तर हा 2 इथं डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. 25 इथं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच आपण कसं लिहू शकणार आहे बघा, 150 इंटू 2 डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू DM. ओके, 2 इथं डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय झाला. 25 इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर डिवाइड झाला. 25 1 जा 25 6 जा 150, 6 इंटू 2 इज 12 विच इज इक्वल्स टू DM. म्हणजे आपण हाईट DM जी फाइंड आउट केली. सिमिलरली आपण काय करू शकतो बघा, हा जसा ट्रायंगल कन्सिडर केला तसा हा ट्रायंगल कन्सिडर करून आपण CN फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली CN इज इक्वल्स टू CN इज इक्वल्स टू 12. आता CN इज इक्वल्स टू 12 काय येईल बघा, कारण मेजरमेंट सेम आहेत. याच्यामध्ये AM आपल्याला DM जो आहे त्यात AB हा बेस आला, DM हाईट येणार आहे. इथं सुद्धा हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जर आपली AC ही हाईट कन्सिडर केली, BC बेस कन्सिडर केला तर AC सुद्धा आपली काय येईल बघा, इथं सांगितल्याप्रमाणे 20 येईल आणि सेम वेने CN काय येईल 12 येईल. आता आपल्याला MN फाइंड आउट करायचं आहे. MN फाइंड आउट करण्यासाठी होल लेंथ AB दिलेली आहे, मग आपल्याला AM आणि NB फाइंड आउट करावा लागेल. नाउ AN फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ट्रायंगल AMD कन्सिडर करावा लागेल. नाउ इन ट्रायंगल AMD ह्या ट्रायंगल मध्ये काय आहे बघा, अँगल AMD इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम काय येणार आहे बघा, पायथागोरस थेरम वरून M अँगल 90 डिग्री आहे, 90 डिग्रीची अपोजिट साइड इज AD मीन्स AD स्क्वेअर विच इज इक्वल्स टू
AM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. AD आपल्याकडे आहे, AD इज 15 स्क्वेअर इज इक्वल्स टू AM आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, AM स्क्वेअर ऍज इट इज राहील प्लस DM आपण फाइंड आउट केलेला आहे 12 स्क्वेअर. ओके, 15 स्क्वेअर इज 225. हा 12 स्क्वेअर 144 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. मायनस 144 इज इक्वल्स टू AM स्क्वेअर. ओके, काय येईल बघा, 5 मायनस 4 इज 1. नेक्स्ट इज 8. ओके, म्हणजेच काय येईल AM स्क्वेअर. ओके, आता रूट घेऊया. रूट घेतल्यावर काय येईल बघा, therefore AM is equals to 9 taking root, taking square root. Okay, 81 is equals to AM square आला. आता आपल्याला AM फाइंड आउट करायचं असेल तर दोन्ही साइडचं रूट घ्यायला हवं. म्हणजेच AM काय आला बघा, रूट ऑफ 81 इज 9. ओके, सिमिलरली वी कॅन फाइंड BN. Similarly BN इज इक्वल्स टू 9. ओके, आता आपल्याला MN फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी काय येईल बघा, AM प्लस MN प्लस BN इज इक्वल्स टू AB. असं काय येईल, कारण A डॅश M डॅश B अँड C A डॅश N डॅश B. म्हणजे आपण काय करू शकतो बघा, AM प्लस MN प्लस BN इज इक्वल्स टू AB लिहू शकतो. त्यापैकी आपल्याला AM आपण फाइंड आउट केलेला आहे 9 प्लस MN प्लस BN आपला आहे 9 विच इज इक्वल्स टू 25. म्हणजेच काय येईल बघा, MN किती येईल, 9 प्लस 9 इज 18 प्लस MN इज इक्वल्स टू 25. MN इज इक्वल्स टू 25 मायनस 18. ओके, 25 मायनस 18 काय येणार आहे बघा, आपली MN ची लेंथ येईल. therefore MN इज इक्वल्स टू 7. ओके, MN इज इक्वल्स टू 7 आला तर आपण काय म्हणू शकतो बघा, आपण काय सांगितलेलं आहे की CD पॅरलल AB आहे. ओके, सो वी कॅन राईट CD पॅरलल MN. CD पॅरलल MN आपण का लिहू शकतो, बिकॉज A डॅश M डॅश B A dash N dash C. Okay, therefore we can write CD parallel MN. Okay, CD parallel MN आहे. त्याचबरोबर DM आणि NC या एका लाईनवर टाकलेल्या सेम हाईट आहेत. therefore DM parallel to CN. ओके, ह्या काय आहेत बघा, परपेंडिक्युलर ऑन सेम लाईन. परपेंडिक्युलर ऑन सेम साइड. ओके, म्हणजे ते आपण काय येतील, पॅरलल येणार आहेत. मग इथं जर CD पॅरलल MN असेल, DM पॅरलल CN असेल, therefore quadrilateral DMNC इज अ पॅरलेलोग्राम. हा आपला येणारा पॅरलेलोग्राम येणार आहे. मग जर DMNC हा पॅरलेलोग्राम असेल तर अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल. DM इज इक्वल्स टू CN आलेला आहे, आपण फाइंड आउट केलेला आहे. DM आणि CN हे दोन इक्वल मेजरचे आहेत. म्हणजेच काय येईल बघा, therefore CD इज इक्वल्स टू MN विच इज इक्वल्स टू MN आणि CD आपण फाइंड आउट केलेला आहे. काय आलेला आहे बघा, 7 आलेला आहे. अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम काय येणार आहे बघा, अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल असतात. म्हणजेच काय येईल, CD इज इक्वल्स टू MN इज इक्वल्स टू 7 येईल. मग आपल्याला जे रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड मध्ये आपल्याला CD हवी आहे. आता आपण एरिया ऑफ ट्रॅपेझियम इझिली फाइंड आउट करू शकतो. therefore एरिया ऑफ ट्रॅपेझियम, ओके, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय येणार आहे, ट्रॅपेझियम ABCD. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. ओके, मग आता आपल्याला सम ऑफ पॅरलल साइड्स माहित आहे. हाफ इंटू पॅरलल साइड्स कुठल्या आहेत बघा, पॅरलल साइड्स आर AB अँड CD. ओके, म्हणजेच काय येईल, AB प्लस CD इंटू
हाईट त्याची काय आहे, डीएम किंवा सीएन येणार आहे. ओके, हाईट इज डीएम. व्हॅल्यू पुटअप करूया. 1/2 इंटू एबी आपण फाइंड आउट, एबी आपल्याला दिलेला आहे, एबी इज 25, सीडी फाइंड आउट केलेला आहे 7, 25 प्लस 7 इंटू डीएम हाईट आपण इथं फाइंड आउट केलेली आहे 12 आलेली आहे. ओके, काय येईल बघा, 1/2 इंटू 25 प्लस 7 इज 32 इंटू 12 काय येईल बघा, 2 1 जा 2, 16 जा आणि 16 इंटू 12 इज 192 आणि एरिया आहे म्हणून आपण काय करू शकतो, स्क्वेअर युनिट लिहू शकतो. स्केल आपल्याला दिलेला नाही. देअरफॉर एरिया ऑफ ट्रेपेझियम ABCD इज इक्वल्स टू 192 स्क्वेअर युनिट. ओके, समजलं काय केलेलं आहे, ट्रॅपेझियम दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथं आपण ट्रॅपेझियम दिला तर दोन साइड्स ट्रॅपेझियमच्या पॅरलल असतात. एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. ओके, मग त्याच्या दोन पॅरलल साइड्स ह्या CD आणि AB आहे, तर ह्या दोघांची हाईट ऍडिशन आपल्याला करावी लागेल. AB आपल्याला दिलेला आहे, CD आपण फाइंड आउट करायचं आहे. CD फाइंड आउट करण्यासाठी आपण पहिला काय केलं बघा, ADB ह्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केला आणि BD आणि AC ह्या दोन सेगमेंट फाइंड आउट केल्या. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर ड्रॉ केले, परपेंडिक्युलर ड्रॉ करून ADB चा एरिया फाइंड आउट केला. इथं मी सिमिलरली का लिहिलेलं आहे, कारण दोन जर ट्रायंगल कन्सिडर केले तर दोघांचे मेजरमेंट आपल्याला सेम दिलेले आहेत. पुन्हा हे जरी कॅल्क्युलेशन करत राहिलो आपण तरी सुद्धा येणारं रिक्वायर्ड आन्सर AC इज इक्वल्स टू 20 येणार आहे, कारण त्या साइड्स इक्वल दिलेल्या आहेत. तर आपण सिमिलरली असं लिहू शकतो. ओके, नेक्स्ट आपण हे दोन ट्रायंगल दोन वेने ह्याचा एरिया फाइंड आउट करू शकतो, कारण इथं दोन हाईट आणि दोन बेस आहेत. दोन वेने फाइंड आउट करून आपण डीएम आणि सीएन ज्या की परपेंडिक्युलर म्हणजेच हाईट आहेत त्याची लेंथ फाइंड आउट केली. नंतर दोन ट्रायंगल कन्सिडर केले, AM आणि BN फाइंड आउट केली. AM आणि BN फाइंड आउट केल्यानंतर आपण होल AB मध्ये कसं लिहू शकतो बघा, AM प्लस MN प्लस BN इज इक्वल्स टू AB लिहू शकतो. त्याच्यामध्ये आपण प्लस मायनस करून MN ची लेंथ फाइंड आउट केली. MN ची लेंथ फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय माहित आहे बघा, CD पॅरलल टू AB आहे, पण A'(M')B आणि A'(N')B असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, आपण जे हे AB आहे ते MN नी रिप्लेस करू शकतो. म्हणजेच AB हा MN ला पॅरलल येणार आहे, AB MN ला पॅरलल आहे. त्याचबरोबर या परपेंडिक्युलर ऑन सेम लाईन्स असल्यामुळे DM पॅरलल टू CN येणार आहे. असं असेल तर DMNC पॅरलेलोग्राम येईल आणि तो जर पॅरलेलोग्राम येईल तर अपोजिट साइड इक्वल येणार. याच्यावरून आपण CD फाइंड आउट केला. CD फाइंड आउट केल्यानंतर आपण एरिया ऑफ ट्रॅपेझियम लिहू शकतो. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. पॅरलल साइड आहेत AB आणि CD. AB दिलेला आहे, CD आपण फाइंड आउट केला. ऍडिशन करायची आणि आपण जे काय आहे ते सिम्प्लिफाय करून एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड आउट केलेला आहे, विच इज नथिंग बट 192 स्क्वेअर युनिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. इन फिगर triangle PQR is an equilateral triangle. Point S is on segment QR such that QS is equals to 1/3 of QR. Then prove that 9PS square is equals to 7PQ square. ओके, दिलेला ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याचबरोबर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, S हा पॉइंट आहे QR या सेगमेंटवर सच दॅट QS इज इक्वल्स टू 1/3 ऑफ QR. देन शो दॅट 9PS स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल, इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर आपण काय म्हणू शकतो बघा, इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 साइड्स इक्वल असतात, 3 अँगल इक्वल असतात. देअरफॉर PQ इज इक्वल्स टू QR इज इक्वल्स टू PR. Okay, call this as equation number 1. And angle PQR is equals to angle QRP is equals to angle RPQ which is equals to 60 degree. Okay, त्याच्यानंतर आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आता आपण एक ट्रायंगल, आता इथं तुम्हाला एक अजून एक PT दिलेली आहे. PT काय केलेलं आहे बघा, ते कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ PT perpendicular segment
क्यू आर. ओके, पीटी ही परपेंडिक्युलर आहे क्यू आर वर, सच दॅट क्यू डॅश टी डॅश आर, क्यू डॅश टी डॅश आर. ओके, म्हणजे आपण ही जी पीटी आहे ती क्यू आर या सेगमेंटवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, सच दॅट टी इज द पॉइंट इन बिटवीन क्यू अँड आर. ओके, नाउ वी कॅन कन्सिडर नाउ इन अ ट्रायंगल PTQ. PTQ जर आपण ट्रायंगल कन्सिडर केला तर T अँगल 90 डिग्री आहे, Q अँगल 60 डिग्री आहे. काय येईल बघा, अँगल PTQ प्लस अँगल TQP प्लस अँगल QPT. ओके, विच इज इक्वल्स टू 180. हे कशावरून लिहिलं, अँगल सम ऑफ ट्रायंगल, अँगल सम ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलची अँगल सम 180 येते, त्यापैकी आपल्याला PTQ माहित आहे. PTQ काय आहे, 90 डिग्री प्लस TQP, क्यू अँगल आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. याच्यावरून आपण P अँगल फाइंड आउट करू शकतो, विच इज इक्वल्स टू 180. ओके, 90 प्लस 60 इज 150. 150 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल, देअरफॉर अँगल QPT इज इक्वल्स टू 180 मायनस 150. ओके, काय येईल बघा, देअरफॉर अँगल QPT इज इक्वल्स टू 30 डिग्री येणार आहे. ओके, मग ह्या ट्रायंगल मध्ये PTQ या ट्रायंगल मध्ये P अँगल 30 डिग्री आहे, Q अँगल 60 डिग्री आहे आणि T अँगल 90 डिग्री आहे. देअरफॉर ट्रायंगल PTQ इज 30-60-90 ट्रायंगल, 30-60-90 ट्रायंगल. आता हा 30-60-90 ट्रायंगल आहे ना, तर इथं आपण 30-60-90 ची प्रॉपर्टी यूज करू शकतो. देअरफॉर बाय 30-60-90 प्रॉपर्टी, 30-60-90 प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टी वरून काय येईल बघा, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 ऑफ हायपोटेनस. मग आता अपोजिट साइड 60 डिग्रीची अपोजिट साइड कोण येणार आहे बघा, अँगल Q इज 60 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज PT. ओके, म्हणजेच काय येईल, देअरफॉर PT इज इक्वल्स टू √3/2 इंटू हायपोटेनस काय आहे बघा, PQ आहे. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, ओके. सेम आपण काय करू शकतो, QT फाइंड आउट करू शकतो. QT इज इक्वल्स टू हाफ ऑफ PQ. काय येईल बघा, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. इथं आपला P अँगल जो आहे हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे PTQ. या ट्रायंगल मध्ये Q अँगल 60 डिग्री आहे, T अँगल 90 डिग्री आहे आणि हा P अँगल 30 डिग्री आहे. 90 ची अपोजिट साइड PQ म्हणजेच ही हायपोटेनस आली, 60 ची अपोजिट PT विच इज नथिंग बट √3/2 ऑफ हायपोटेनस, म्हणजेच √3/2 ऑफ PQ येईल आणि P अँगल 30 डिग्री आहे, त्याची अपोजिट साइड QT येईल विच इज इक्वल्स टू हाफ ऑफ PQ. म्हणजेच इथं आपण लिहिलेलं आहे. आता आपण TQ फाइंड आउट करू शकतो. TQ म्हणजेच काय येणार आहे बघा, QS प्लस ST येणार आहे. ओके, इथं लिहिते परत मी. आता आपण काय लिहू शकतो बघा, नाउ QS प्लस ST इज इक्वल्स टू QT. ओके, QS प्लस ST इज इक्वल्स टू QT आपण काय लिहिलं, कारण Q डॅश S डॅश T. ओके, Q डॅश S डॅश T असल्यामुळे आपण काय लिहिलं बघा, QS इज इक्वल्स टू ST इज इक्वल्स टू QT लिहिलं. QS प्लस ST इज इक्वल्स टू QT. मग त्यापैकी आपल्याला QS दिलेला आहे, QS इज 1/3 ऑफ QR, म्हणजेच काय येऊ शकतं, 1/3 ऑफ QR प्लस ST विच इज इक्वल्स टू QT आपण फाइंड आउट केलेला आहे. QT इज √1/2 ऑफ PQ, म्हणजेच काय येईल, 1/2 ऑफ PQ. आता इथं PQ आहे, इथं QR आहे. ओके, ST आपण फाइंड आउट करू शकतो. तर हा QR आपण PQ ने रिप्लेस करू शकतो, कारण इथं आपल्याला दिलेला आहे PQ इज इक्वल्स टू QR इज इक्वल्स टू PR. म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा, 1/3 ऑफ PQ प्लस ST इज इक्वल्स टू 1/2 ऑफ PQ. ओके, हे कशावरून आलं, फ्रॉम 1 वरून, कारण PQ इज इक्वल्स टू QR आहे. आता हा PQ 1/3 PQ इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. देअरफॉर ST इज इक्वल्स टू 1/2 ऑफ PQ मायनस 1/3 ऑफ PQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, ST ची लेंथ काय येईल बघा,
1 into 3 is 3pq minus 2pq divided by 6. ओके, म्हणजेच काय येईल, st इज इक्वल्स टू 3 minus 2 is 1 pq by 6. ओके, आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, 9ps इज इक्वल्स टू 7pq, म्हणजे ही ps आणि आपल्याला pq हवं. ओके, म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो, तर pst हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला. नाउ इन अ ट्रायंगल pts ट्रायंगल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये अँगल pts इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, इथं आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. पायथागोरस थिअरम वरून काय येईल बघा, टी अँगल 90 डिग्री आहे तर त्याच्या अपोजिट साइड ps स्क्वेअर इज इक्वल्स टू pt स्क्वेअर प्लस st स्क्वेअर. ओके, ps स्क्वेअर आपण कसा फाइंड आउट करणार आहे बघा, ps स्क्वेअर ऍज इट इज राहील, ps आपल्याला इथं हवाय, ps स्क्वेअर ऍज इट इज राहील. pt आपण फाइंड आउट केलेली आहे, pt काय आलेला आहे बघा, pt इज √3/2 ऑफ pq, त्याचा स्क्वेअर येणार आहे, √3/2 ऑफ pq ब्रॅकेट स्क्वेअर प्लस st आपण फाइंड आउट केलेला आहे pq/6 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉल्व करूया, काय येईल बघा, √3 स्क्वेअर इज 3/2 स्क्वेअर इज 4 इंटू pq स्क्वेअर प्लस pq स्क्वेअर डिवायडेड बाय 6 स्क्वेअर इज 36. ओके, आता आपल्याला ऍडिशन आहे म्हणजे याचे डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी इथं ह्या आपला जो आहे फर्स्ट त्याला 9 ने मल्टिप्लाय करावे लागेल, डिनॉमिनेटरला 9 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला देखील करावे लागेल. म्हणजेच काय येईल बघा, 3 into 9 by 4 into 9 into pq square plus pq square by 36 which is equals to ps square. ओके, म्हणजेच काय येईल बघा आता, ps square is equals to 9 into 3 is 27 pq square plus this is 1 pq square divided by 36. 27 plus 1 is 28 by 36 into pq square. सिम्प्लिफाय करूया, 4 7 जा 4 9 जा, म्हणजेच काय येईल 7/9 pq स्क्वेअर येईल विच इज इक्वल्स टू ps स्क्वेअर. ओके, 9 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, देअरफॉर 9 ps स्क्वेअर इज इक्वल्स टू 7 pq स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 साइड्स इक्वल येणार, 3 अँगल इक्वल येणार 60 डिग्रीचे. त्याच्यानंतर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायला सांगितलेलं आहे सच दॅट q डॅश t डॅश r. मग मी एक ट्रायंगल कन्सिडर केला ptq, त्याच्यामध्ये ptq आपला अँगल सम प्रॉपर्टी वरून 30 60 90 आला. ptq 30 60 90 आला तर अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री आणि अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर आपण काय फाइंड आउट केली बघा, st फाइंड आउट केली. st फाइंड आउट करण्यासाठी काय केलं, qs प्लस st इज इक्वल्स टू qt बिकॉज q डॅश s डॅश t. असं जर असेल तर आपण st फाइंड आउट केली. इथं 3qr हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, qs इज इक्वल्स टू 1/3 ऑफ qr, पण qr इज इक्वल्स टू pq आहे, म्हणजे हे दोन सेम आले तर आपण काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे याच्यावरून st आपण pq/6 फाइंड आउट केला. मग आपल्याला हवा आहे ps फाइंड आउट करण्यासाठी हा ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल, म्हणून मी इथं pts ट्रायंगल कन्सिडर केला. t अँगल 90 डिग्री आहे तर पायथागोरस थिअरम वरून ps स्क्वेअर इज इक्वल्स टू pt स्क्वेअर प्लस st स्क्वेअर आला. याच्यावरून ps स्क्वेअर फाइंड आउट केला व्हॅल्यू पुटअप करून, आणि ps स्क्वेअर काय आला बघा, इथं जे आपण आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आधीच्या सारखं न करता इथं 4 ला 36 करता येतं. इथं जसं 3 ला 2 करता येत नाही किंवा 2 ला 3 करता येत नाही, त्याच्यामुळे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथं तसं नाही, 4 ला 36 करता येतं, नाहीतर ते लेंदी होतं. 36 इंटू 3 पुन्हा 4 इंटू 1 अँड 36 इंटू 4 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता इझी वेनं कसं जायचं, पहिला फ्रॅक्शन आपल्या दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करता येतो का बघायचं. 4 ला 36 मध्ये कन्व्हर्ट करू शकतो 9 ने मल्टिप्लाय करून. सो वी कॅन मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 9. 9 ने मल्टिप्लाय करून आपण 36 हा डिनॉमिनेटर केलेला आहे. 36 डिनॉमिनेटर करून 28/36 आला या दोघांची ऍडिशन.
तर 28/36 ला 4 नी डिवाइड होतं, सिम्प्लिफाय करून 7/9 आला. 9 इथे मल्टिप्लाय डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच आपल्याला जे रिक्वायर्ड आहे 9ps² इज इक्वल्स टू 7pq², ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. Segment PM is a median of triangle PQR. If PQ is equals to 40, PR is equals to 42, and PQ is PM is equals to 29. Find QR. Okay. पहिले तर आपण इथं आपला PQR ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. PQR हा ट्रायंगल मी ड्रॉ करून घेते. या ट्रायंगल मध्ये PQR, या ट्रायंगल मध्ये PM मीडियन आहे, म्हणजे M हा पॉइंट इथे कुठेतरी असेल. आपल्याला दिलेला आहे PQ इज इक्वल्स टू 40 दिला, PR इज इक्वल्स टू 42 दिलेला आहे, PM इज इक्वल्स टू 29, म्हणजे मीडियनची लेंथ दिलेली आहे, आणि QR आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. इन अ ट्रायंगल PQR, सेगमेंट PM इज अ मीडियन. जर ती मीडियन असेल तर इथं आपण अपोलोनियस थिअरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय अपोलोनियस थिअरम वरून काय येणार आहे बघा, PQ² प्लस PR² इज इक्वल्स टू 2 टाइम PM² प्लस 2 टाइम QM². कारण ही मीडियन आहे, सेगमेंट PM इज अ मीडियन, देअरफॉर QM इज इक्वल्स टू MR. मग आपण दोन्हीपैकी कुठला तरी एक सेगमेंट इथं घेऊ शकतो. ओके, तसं जर आपण घेऊ तर इथं काय येणार आहे बघा, PQ आहे आपला 40² प्लस 42² विच इज इक्वल्स टू 2 इंटू PM दिलेला आहे 29² प्लस 2 टाइम्स QM². ओके, काय येणार आहे बघा, 40² इज 1600 प्लस 42² काय येईल बघा, 40² इज 4² इज 16 आणि 00 येईल. 42² मी इथं फाइंड आउट केला आहे 1764. ओके, विच इज इक्वल्स टू 2 इंटू 29² इज 841 प्लस 2 टाइम्स QM². ओके, नाउ 1600 प्लस 1764 विच इज इक्वल्स टू 4633. ओके, is equals to 2 into 841 is 2816 plus 2 times QM². ओके, आता हा 1682 इथे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल बघा, 3364 मायनस 1682 इज इक्वल्स टू 2 टाइम्स QM². ओके, सबट्रॅक्शन करूया, काय होईल बघा, 2 8 6 1 1682 विच इज इक्वल्स टू 2 इंटू QM². आता 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, 1682 विच इज इक्वल डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू QM² येईल. डिवायडेशन काय येईल बघा, 2 1 जा 2, 2 8 जा, 2 4 जा, 2 1 जा. देअरफॉर आता मी इंटरचेंज करून लिहिते साइड्स, QM² इज इक्वल्स टू 841. नाउ टेकिंग square root. Taking square root घेतल्यावर काय येईल बघा, QM is equals to root of under root 841. 841 चा रूट काय येईल बघा, QM is equals to 29. ओके, QM is equals to 29 आलेला आहे. आता M हा मिड पॉइंट आहे, PM मीडियन आहे, म्हणजे M हा मिड पॉइंट आला. देअरफॉर M is a midpoint of QR. Okay, therefore QM is equals to MR is equals to half of QR. आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे, QM आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच काय येईल बघा, 29 is equals to 1/2 of QR. QR काय येईल बघा, 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, 29 into 2 is equals to QR. Therefore, QR is equals to 58. Okay, 29 into 2 is 58. काय केलेलं आहे बघा, आपल्याला मीडियन दिलेली आहे, सेगमेंट्स दिलेले आहेत आणि QR फाइंड आउट करायचं आहे.
त्याच्यासाठी आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. अपोलोनियस थेरम मध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण QM फाइंड आउट केलेला आहे. M हा मिड पॉइंट आहे, म्हणजेच QM इज इक्वल्स टू MR इज हाफ ऑफ QR. व्हॅल्यू पुटअप करून आपण QR ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, विच इज नथिंग बट 58. लास्ट क्वेश्चन ऑफ आवर प्रॉब्लेम सेट. Question number 18. Segment AM is a median of triangle ABC. If AB is equals to 22, AC is equals to 34, BC is equals to 24, find AM. Okay. Firstly, we can draw figure of triangle ABC. Triangle ABC आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये AM ही मीडियन आहे म्हणून सांगितले. AM is median. ओके. म्हणजे M हा मिड पॉइंट असेल. BC, AB, AC, BC आपल्याला दिलेले आहे. आणि AM फाइंड आउट करायचं आहे. ओके. म्हणजेच काय येईल बघा, सोल्युशन मध्ये बघूया. इन अ ट्रायंगल ABC AM इज ए मीडियन. AM इज ए मीडियन. AM ही जर मीडियन असेल तर M हा मिड पॉइंट असेल. देअरफॉर M इज ए मिड पॉइंट ऑफ सेगमेंट BC. M इज ए मिड पॉइंट ऑफ सेगमेंट BC. BC चा जर M मिड पॉइंट असेल तर आपण काय लिहू शकतो बघा, देअरफॉर BM इज इक्वल्स टू MC इज इक्वल्स टू हाफ ऑफ BC. याच्यावरून आपण BM किंवा MC फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर BM इज इक्वल्स टू MC इज इक्वल्स टू हाफ ऑफ BC आपल्याला दिलेला आहे 24, म्हणजेच काय येईल बघा 12 येणार आहे. ओके. आता आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय येईल बघा या ट्रायंगल मध्ये, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन. मीडियन इज AM. AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. ओके. काय येईल बघा, AB आपल्याला दिलेला आहे 22. 22 स्क्वेअर प्लस 34 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स AM स्क्वेअर एज इट इज राईट, plus 2 into BM is 12. 12 square. Okay. 22 square is 484. 22 square is 484 plus 34 square. 34 square मी कॅल्क्युलेट केलेला आहे 1156 येतो, which is equals to 2 into AM square plus 2 into 144. ओके. या दोघांचे ऍडिशन काय येईल बघा, 0 4 6 1. ओके. 1640 हे ऍडिशन येईल, विच इज इक्वल्स टू 2 इंटू AM स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 इज 8. 2 इंटू 4 इज 8 2. ओके. हा 228 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल 1640 मायनस 288 विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स AM स्क्वेअर. ओके. 1640 मायनस 288 काय, 1640 मायनस 288 काय येईल बघा, 2 5 2 1. ओके. काय येणार आहे 1 2 सॉरी 3. 0 minus 10 minus 8 is 2. 13 minus 8 is 5. 5 minus 2 is 3 and 1. 1352 येईल, which is equals to 2 times AM square. तर 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, साइड इंटरचेंज करून लिहिते मी. देअरफॉर AM square is equals to 1352 divided by 2. ओके. म्हणजे काय येईल बघा, देअरफॉर AM square is equals to 2 1 जा 2, 2 6 जा 12, नेक्स्ट 2 7 जा 14, 2 6 जा 12, म्हणजेच AM स्क्वेअर काय येईल बघा 676 इज इक्वल्स टू AM स्क्वेअर येईल. 676 आपला AM स्क्वेअर आला तर AM इज इक्वल्स टू काय येईल बघा, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट्स घेतल्यावर काय येईल बघा आपला इथं, देअरफॉर AM इज इक्वल्स टू अंडर रूट 676. ओके. देअरफॉर AM इज इक्वल्स टू 26. 676 चं रूट येतं 26. देअरफॉर AM इज इक्वल्स टू 26. ओके. अपोलोनियस थेरम फक्त यूज केलेला आहे इथं आपण. M हा मिड पॉइंट आहे, तर आपल्याला BC दिलेले आहे, याच्यावरून आपण BM किंवा MC काढलेला आहे. इथे तुम्ही BM किंवा MC दोन्हीपैकी एक लिहू शकता आणि याच्यावरून फक्त स्क्वेअर करून प्लस मायनस करून आपण
स्क्वेअर रूट घेऊन आपला जो रिक्वायर्ड आहे मीडियन AM त्याची लेंथ फाइंड आउट केलेली आहे. ओके, इथं तुमचा होल प्रॉब्लेम सेट फिनिश झालेला आहे. त्याचबरोबर तुमचा सेकंड टॉपिक पायथागोरस थेरम हा देखील तुमचा इथं फिनिश झालेला आहे. काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.